मित्रांनो नमस्कार. मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. अनवट वाटेवर चालत असताना आपल्याला अनवट असेच विषय मांडायचे असतात. आपण सर्वसाधारण विषय त्याच्यामध्ये काही तथ्य आहे, महत्त्वाचे आहेत, समाजाला काही सांगायचे तेही घेतो, परंतु शक्यतो वेगळे विषय ज्याच्यामध्ये मानवी मूल्य आहे, मानवी संघर्ष आहे आणि ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल असं देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याच मालेत मी आज एक विषय घेऊन तुमच्यापुढे आलो आहे. याच्यामध्ये मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपलं जे शासन आहे, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ते विविध विकास प्रकल्प राबवत असतं आणि त्याच्यासाठी जमीन अधिग्रहण केलं जातं, ज्याला आपण भूसंपादन म्हणतो. आता ते भूसंपादन करायच्यासुद्धा काही विहित पद्धती आहेत, निश्चित काही आपण ज्याला म्हणतो मार्गदर्शक तत्त्व घालून देण्यात आलेली आहे. तरी जे लोक आपली जमीन देतात, मग ते धरण बांधण्यासाठी असेल, महामार्गासाठी असेल, इतर काही कामांसाठी असेल, नंतर त्या धरणग्रस्तांना किंवा पीडित जे असतात त्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी अधिग्रहित होतात, त्यांना न्याय मिळतोच असं नाही. त्यामुळे ते न्यायापासून वंचित राहतात आणि असंच न्यायापासून वंचित राहण्याचं एक प्रकरण नुकतंच सर्वोच्च न्यायालयापुढे आले होतं आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अशा वंचित लोकांना, गरीब लोकांना, ज्यांची फसवणूक झाली, ज्यांना शब्द देऊन शब्द फिरवण्यात आला, अशा लोकांना न्याय दिलेला आहे. आणि गरीब लोकांचा 19-20 वर्ष चाललेला लढा एका चांगल्या यशामध्ये परावर्तित झालेला आहे. आता मी तुम्हाला हे प्रकरण मुळातून सांगतो. हे प्रकरण मुळात उत्तराखंड या राज्यातील आहे. त्या राज्यामध्ये नैनी सैनी नावाचा एक विमानतळ उभारायचं काम हाती घेण्यात आलं होतं आणि विकास कामं मी सांगितलं आधी की विकास कामांसाठी, काही पुढील नियोजनासाठी काही सरकारला गोष्टी उभारायच्या असतात. धरण असेल, महामार्ग असेल, विमानतळ असेल. आणि ह्या नैनी सैनी विमानतळासाठी 1992मध्ये जवळपास 6 ते 7 गावातील लोकांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या आणि ह्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्यानंतर की त्यांना असं वचन देण्यात आलं की ह्या जमिनी ताब्यात घेतल्यानंतर तुम्हा लोकांना ह्या जमिनी देण्याच्या बदल्यात विमानतळामध्ये नोकरी देण्यात येईल. तुमचं जे रोजगाराचं, उत्पन्नाचं साधन आहे ते हिरावून घेतलं जाणार नाही. जमिनीच्या बदल्यात जो काही मोबदला असेल तो तुम्हाला देण्याचं आम्ही तुम्हाला वचन देतो. आता या 6 गावातील लोकांनी ते आपलं वचन पाळलं की आम्ही तुम्हाला जमिनी देतो, म्हणजे एक वचनाचा एक टप्पा पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या विमानतळाचं काम पूर्ण झालं आणि त्या विमानतळाचं काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळाचं काम पूर्ण झाल्यानंतर तिथं विमानांचं उड्डाण वगैरे जे काय आहे ते विमानतळ प्राधिकरण जे आहे त्यांनी ते विमानाच्या धावपट्ट्या वगैरे करणे, डोमेस्टिक जे काय फ्लाईट्स असतील त्या फ्लाईट्स तिथून उड्डाण करू लागल्या. आणि ज्या ग्रामस्थांनी ही जमीन दिली होती विमानतळासाठी त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आणि ह्या 6 गावातील ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्यांच्यातील फक्त काही लोकांना तिथे कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात आलं आणि उरलेल्या लोकांना तिथून परत पाठवण्यात आलं की तुमच्यासाठी कुठल्याही कायमस्वरूपी नोकऱ्या ह्या विमानतळाच्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. आता जमिनी गेल्या, रोजगाराचं साधन केलं, जगायचं कसं, तुम्हाला नोकरी देऊ, विमानतळात कामाला लावू असं सांगितलेल्या ह्या लोकांनी त्यांना फसवलं. आता ह्या ग्रामस्थांपुढे काही पर्याय उरला नाही आणि ह्या ग्रामस्थांनी मग नैनी सैनी ग्रामीण विकास समिती स्थापन केली आणि वकिलांना संपर्क केला की यांनी आम्हाला असं वचन दिलं होतं, परंतु हे वचन यांनी पाळलं नाही
आणि हे वचन ऑन द रेकॉर्ड आहे. आमच्या जमिनी गेल्या, विमानतळ झाला, विमानतळ काम करू लागला आहे, परंतु आम्हाला रोजगाराचं साधन नाही आणि यांनी आम्हाला आमच्या कसायच्या जमिनी, लागवडीखाली जमिनी, वाडवडिलांच्या जमिनी घेतल्या आणि आम्ही आणि आमचे पुढची पिढी जगायचं कसं, खायचं काय अशा प्रकारचा त्यांचा हा लढा उभा राहिला. आणि ह्या लढ्याचं पहिलं पाऊल म्हणजे त्यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली आणि उत्तराखंड न्यायालयात ही याचिका दाखल केल्यानंतर 2018 साली उच्च न्यायालय उत्तराखंड राज्यातलं आहे, त्यांनीही निकाल असा दिला की तुम्ही यांच्या जमिनी घेतल्या, यांना वचन दिलं आणि हे वचन तुम्ही पाळलं नाही, त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि तुम्ही ह्या शेतकऱ्यांना 10 आठवड्याच्या आत न्याय द्या. त्यांना जे तुम्ही वचन दिलं आहे ते वचन तुम्ही पाळा आणि ह्या 6 गावातील ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्यांना किंवा त्यांच्या वारसांना न्याय देऊन विमानतळामध्ये नोकरी द्या. असा निर्णय 2018 सालीच उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिला होता. म्हणजे हे प्रकरण बघा, 1992 पासून सुरू झालं, त्याच्यानंतर 2006 विमानतळ काम करू लागला, त्याच्यानंतर 2014पर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहिली आणि 2014 त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने 2018 शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला, त्यांना न्याय द्या, गोरगरिबांना न्याय द्या. आणि त्याच्यानंतर 2018 साली त्यांना उत्तराखंड उच्च न्यायालयाकडून त्यांच्या बाजूने निकाल लागला शेतकऱ्यांच्या. उत्तराखंड राज्य सरकारने या उच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करून 6 गावातील ज्यांच्या जमिनी घेतल्या त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली शेतकऱ्यांचा हक्क डावलण्यासाठी. आणि त्या 2018 सालच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा आत्ता एप्रिल-मे महिन्यात प्राप्त झालेला आहे आणि उच्च न्यायालयाने उत्तराखंड राज्याची जी याचिका होती ती फेटाळून लावलेली आहे आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला समर्थन दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि ही फसवणूक माफ केली जाणार नाही आणि तुम्ही ह्या लोकांना जे वचन दिलं होतं की तुमच्या जमिनी द्या, तुम्हाला नोकरी देऊ, रोजगार देऊ, ते वचनाचं तुम्ही पालन केलेलं नाही आहे. तुम्ही ताबडतोब ह्या शेतकऱ्यांना न्याय द्या आणि जे तुम्ही वचन दिले ते वचनाचं पालन करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारला दिलेले आहेत. म्हणजे 2006 पासून सुरू झालेला हा लढा 2025 साली संपला. म्हणजे 19 वर्ष शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली आणि आपल्या जमिनी गेल्या, आपले रोजगार गेले, आपली कसायची जी लागवडीखाली जमीन होती, जी आपल्याला धान्य भाजीपाला आहे, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ जे काय उत्पन्न देत होती ती जमीन गेली, रोजगार गेले, उद्योगधंद्याचं साधन निघून गेलं आणि 19 वर्ष वाट पाहावी लागली. म्हणजे शेतकरी जे आपल्या जमिनी, धरण असेल, महामार्ग असेल, इतर काही प्रशासकीय कामांसाठी देतो, खाणींसाठी देतो, वनांसाठी देतो, पण त्याच्या बदल्यात त्याच्या पदरात काय पडतं तर वाट पाहणे आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवणे. सुदैवाची बाब म्हणजे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि शेतकऱ्यांना आता 19 वर्षानंतर आपल्या दिलेल्या जमिनीच्या बदल्यात नोकरीधंदा उपलब्ध होईल, शासकीय नोकरीधंदा उपलब्ध होईल, असं एकंदरीत चित्र आहे. तुम्हाला अशा घटनांबद्दल असंवेदनशील असा जो राज्य सरकारांचा दृष्टिकोन असतो त्याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आपला हा अनवट वाट चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. समविचारी लोकांना आपल्या ह्या प्रवासात जोडत राहा.
असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आपल्या चॅनलने 500 सबस्क्रायबरचा टप्पा पार करून आता तो पुढे पुढे आणखी जात आहे. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सोबत होता आहात आणि राहाल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.